महाराष्ट्रात रद्द करण्यात आलेल्या तलाव संवर्धन प्रकल्पांवरून आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तब्बल 91 कोटी रुपये परत घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं एकूण 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे। या प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते, तर 3 प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले होते। या सगळ्या प्रकल्पांसाठी सुमारे 280 कोटी रुपयांचा अंदाज होता। त्यापैकी सुमारे 91 कोटी रुपये हे आधीच वितरित सुद्धा करण्यात आले होते। आता हेच पैसे व्याजासह स्थानिक संस्थांकडून परत घेतले जाणार आहेत। अनेक प्रकल्पांवर 2 वर्षांहून अधिक काळ कोणतेही काम झालं नाही। काही प्रस्ताव नियमानुसार तयार नव्हते, तर काहींनी सुधारित अहवालही सादर केले नव्हते। त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निधी वाया जाऊ नये याकरता ही आता वसुली राज्य सरकारकडून केली जाते। तर शिंदेंच्या काळात मंजूर झालेल्या आणखी एका प्रकल्पावर आता राज्य सरकारनं कात्री लावलेली आहे आणि तब्बल 91 कोटी रुपये हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आता परत घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।